नमस्कार मित्रांनो, माहेरची मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे। नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। आपण आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण आशिया खंडातील सर्वात मोठी तोफ कुठे आहे ते पाहणार आहोत। जयपूर येथील जयगड या किल्ल्यावर आशिया खंडातील सर्वात मोठी तोफ आहे। या तोफेचा पल्ला इतका लांबवर आहे की त्यामुळे होणारे नुकसान खूप जास्त भयाकारी होते। जयवान तोफेच्या केवळ उल्लेखानेच शत्रूची भीतीने गाळण उडत असल्याचे म्हटले जाते। ही भली मोठी तोफ बनविण्याकरिता इसवी सन 1720 साली या किल्ल्यावरच विशेष कारखाना तयार करण्यात आला होता। जयवान तोफ तयार झाल्यानंतर या तोफेची चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार तोफेमध्ये दारू ठासून जेव्हा त्याचा मारा करण्यात आला तेव्हा त्या तोफेच्या गोळ्याने तब्बल 35 किलोमीटरचा पल्ला गाठला। तो गोळा जिथे पडला तिथे जमिनीमध्ये एक भले मोठे विवर तयार झाले। कालांतराने त्या विवारामध्ये पाणी साठू लागले आहे। त्या विवराच्या ठिकाणी आता एक मोठा जलाशय पाहायला मिळतो। हे जलाशय जयपूर पासून 35 किलोमीटरवरील चाकसू येथे आहे। ही तोफ जयगड किल्ल्यावर बनविली गेली, त्यामुळे या किल्ल्याच्या नावावरून या तोफेचे नामकरण करण्यात आले। या तोफेला जयवान तोफ असे नाव देण्यात आले। आमेरच्या जवळ स्थित असलेल्या जयगड किल्ल्यावर ही तोफ आजही दिमाखात उभी आहे। ही तोफ समस्त आशिया खंडातील सर्वात मोठी तोफ म्हणूनही ओळखली जाते। दुसरे सवाई जयसिंह यांनी आपल्या राज्याच्या संरक्षणाकरिता ह्या तोफेचे निर्माण केले होते। जयगड किल्ल्याच्या डोंगरी दरवाजावर उभ्या असलेल्या या तोफेची लांबी 20 फूट आहे, तर गोलाकारपणा 8 फूट 7 इंच आणि वजन 50 टन आहे। तोफेचा एक गोळा मारण्यासाठी 100 किलो दारुगोळा आवश्यक होता। जयवान तोफेची फायरिंग रेंज 22 मैल असल्याचे आढळून आले। त्याच्या तोंडावर हत्ती, पाठीमागे युगल पक्षी आणि मध्यभागी एक बल्लारी आहे, जे आमेर कारागिरांच्या कलाप्रेम आणि कार्यक्षमतेचे अद्वितीय उदाहरण आहे। जयवान तोफेचा दोर पुन्हा चाकांवर ठेवण्याचे काम महाराजा सवाई रामसिंगजी यांच्या कारकिर्दीत 1835 ते 1880 मध्ये झाले। तोफेच्या चाकांची उंची 9 फूट आणि एक्सलची जाडी 1 फूट होती। मागील चाके आणि त्यांच्या जवळ जोडलेल्या रोलिंग पिनच्या मदतीने ती आवश्यकतेनुसार प्रत्येक दिशेने फिरवता येते। जयवान तोफ चाचणी म्हणून एकदाच डागली गेली होती। किल्ल्यावरील जंगलामुळे आणि त्याच्या गुंतागुंतीच्या रचनेमुळे येथे कोणतेही सैन्य पोहोचू शकले नव्हते, त्यामुळे त्याचा पुन्हा वापर करण्याची गरज भासली नाही। आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल। माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।